गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे, खते आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथक स्थापन केले आहे। तसेच जिल्ह्यामध्ये 26 गुण नियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे। सदर गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे। या अनुषंगाने राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत जिल्ह्यातील 10 कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे। गेल्या महिन्यात कृषी विभागाच्या गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्राची तपासणी केली, ज्यामध्ये कृषी केंद्राच्या तपासणी वेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, शिल्लक साठा आणि दर पत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा आणि विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा आणि प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणामुळे 10 निविष्ठधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे, गोंदिया।